पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसच्या अध्यक्षांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा. दीर्घकालीन संबंधांना धोरणात्मक सहकार्याच्या स्तरावर नेण्याचा निर्णय. भारत आणि सायप्रस दरम्यानच्या शिष्टमंडळस्तरीय चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संरक्षण या क्षेत्रांसह विविध आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारविनिमय. भारत आणि सायप्रस यांच्यात नवोन्मेष आणि तंत्रज्ञान, उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रासह दहशतवादाविरोधात संयुक्त कार्यगट स्थापन करण्यासंदर्भातील सामंजस्य करार. भारत सायप्रस धोरणात्मक सहकार्य व्यापारासाठी नवीन संधी निर्माण करेल. पुढील 5 वर्षात द्विपक्षीय गुंतवणूक दुप्पट करण्याचं उद्दिष्ट पंतप्रधानांकडून अधोरेखित. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिपरिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत विकसित भारतासाठीच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा. देशाची संपूर्ण सीमा आणखी अभेद्य करण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रकल्प सुरू करणार. यासाठी BSFला तांत्रिक सहकार्य पुरवण्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची घोषणा. गेल्या 10 वर्षात महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत तिप्पट वाढ. महाराष्ट्र 2030 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल. मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. मुख्यमंत्र्यांकडून मुंबई टेक वीक उपक्रमाची घोषणा. ओपन AI, मेटा, क्लाउड, गुगल यासारख्या जागतिक अग्रगण्य AI कंपन्या होणार सहभागी. राज्यसभेच्या 24 रिक्त जागांसाठी 18 जूनला मतदान. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या जागेसाठी देखील निवडणूक जाहीर. राज्यातील गृहगणनेचं काम पूर्ण झाल्यानंतर येत्या 30 जूनपासून SIR मोहिमेला सुरुवात होणार. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी S. चोक्कलिंगम यांची माहिती. चंद्रपूर जिल्ह्यात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलांवर वाघानं केलेल्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. आणि देशातल्या अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट तीव्र. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानसह 10 राज्यांमधल्या 24 शहरांमध्ये तापमान 45 अंशांच्या पुढे.